चला इतिहासाचे प्रश्न आपण बघणार आहोत. इतिहासाचा आपला पहिला प्रश्न जो आहे हा सेट बी आहे. पुढीलपैकी चुकीचं विधान कुठलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. यातलं जे चुकीचं विधान आहे बघा, तर ते मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या जी आहे तर ती चाफेकरांनी केली होती. सो बेसिकली भगतसिंग राजगुरू यांना सॉन्डर्स ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जॅक्सनची हत्या लक्ष्मण कानेर. सो त्यामुळे जे आहे इथं स्टेटमेंट जे आहे ते पहिलं चुकीचं आहे बघा. 2 जे आहे 1909 मॉर्लेमेंटो सुधारणा जे आहे तर या कायद्याबद्दल हे शुद्ध टोणग्यांचा आचार ठरतील, यातून लोकहिताचं दूध मिळणं शक्य नाही, अशी प्रतिक्रिया कोणी दिली होती. सो अशी जी भाषा आहे बघा तर आपल्या लोकमान्य टिळकांची ते असू शकते. उत्तर जे आहे ते 3. त्याच्यानंतर नामदार गोपालकृष्ण गोखलेंच्या कार्याबद्दल विधानं वाचून अचूक पर्यायांची निवड करा. सो आता याच्यामध्ये जे आहे बघा 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे जे आहे चिटणीस होते, बरोबर आहे. पुणेत सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते, हेही बरोबर आहे बघा. कायदे मंडळाचे सदस्य 1900 साली, हे चुकीचं आहे. 1895 मध्ये जे आहे भारतीय सभेच्या राष्ट्रसभेच्या काँग्रेसच्या चिटणीसपदी त्यांची निवड झाली होती. सो बेसिकली 3चं उत्तर जे आहे तर ते 2 आहे. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं. या अधिवेशनाला कोण हजर नव्हतं? सो गांधीजी त्या अधिवेशनाला नव्हते. उत्तर आहे फक्त क. बाकी सगळे जे आहेत तर ते अधिवेशनाला होते. 1857च्या बंडाबाबत, बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरचं इंग्रजांचं राज्य नष्ट झालं असतं, असं कोण म्हटलं? जॉन लॉरेन्स. सो लीडरशिप मॅटर करते, हे याच्यावरून क्लिअर आहे. 6वा जो प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी बेथ रायफल जे आहे आणि काडतुसे बनवण्याचं शिक्षण घेण्यासाठी कुणाला जे आहे पाठवलं होतं? सो हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर जे आहे. त्याच्यानंतर 7वा जो प्रश्न आहे आपला, वसाहतवादामुळे भारतातील खालीलपैकी कोणतं परिवर्तन घडून आलं? 7 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, वसाहतवादामुळे जे आहे आपल्याला ABC 3 गोष्टी ज्या आहेत. देशी उद्योग धंद्याची आहे वाढ झाली. आता ऑब्विसली काय आहे की वसाहतवाद तुम्हाला देशी उद्योग धंदे वाढू देण्याचा सीनच नव्हता, त्यांनी त्यांचा बिझनेस वाढवला. सो इथून राष्ट्रवादाची भावना जे वाढीस लागणं, मध्ययुगीन राजवटीचा शेवट आणि भारतात नागरीकरण वाढलेलं आहे. सो अ ब क ABC इज द आन्सर. 8वा प्रश्न जो आहे बघा याच्यामधला, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्त बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असं कुणी कुणाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं? सो माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर्सला हे लिहिलेलं पत्र आहे बघा. सो 8चं उत्तर 2. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा. आता आपल्याला समाज सुधारक ओळखायचे आहे. सो ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. MPSC मध्ये व्यक्तिनिष्ठ प्रश्न विचारणं हे रुटीन आहे. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुरू केलं. ब्रिटिश सरकारने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. बाळशास्त्री जांभेकर इज द आन्सर. 10वा प्रश्न जो आहे शेवटचा आहे, 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागचा उद्देश कोणता होता? स्त्रियांना उच्च शिक्षण देणं, त्यांना गायन कलेचं शिक्षण देणं, स्त्रियांना स्वावलंबी बनवणं जे आहे. सो आता इथं जे आहे गायन कलेचं शिक्षण तेवढंसं लॉजिक डील होत नाही. सो आन्सर इज A and C. ओके. सो 10 प्रश्न जे आपले इतिहासाचे आहेत तर ते प्रॉपरली तुम्ही डील करणं गरजेचं होतं.